हॅलो गाईज, मी दत्ता सांगळे घेऊन आलो आहे आपल्यासाठी 1.4 इंग्लिश 10th स्टँडर्ड. चॅप्टरचं नाव आहे बी स्मार्ट. काय नाव चॅप्टरचं? बी स्मार्ट. स्मार्ट राहा. ओके, हुशार व्हा. चला तर आपण चालू करूया चॅप्टर. याच्या आधी मी 1.1, 1.2 अँड 1.3 दोन पोएम्स आणि एक चॅप्टरचे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. ते तुम्ही नक्की पहा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. आणि ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना ते नक्की शेअर करा. या चॅनलवरती आपण 10th स्टँडर्डचे ऑल सब्जेक्टचे सर्व व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. सेमी इंग्लिश, इंग्लिश मिडियम ऑल व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत. यासोबतच मी या आपल्या चॅनलवर एक ग्रामरची सिरीज पण चालू करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व ग्रामरचे टॉपिक्स मी कव्हर करणार आहे. त्यामध्ये आपण जेवढे पण तुमच्या रायटिंग स्किल्स आहे, जे पण ग्रामरचे टॉपिक आहे, सगळे मी कव्हर करणार आहे. मराठी आणि इंग्लिशचे ग्रामर सुद्धा आणि हिंदी अल्सो. सो नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी याचे वर्कशॉप पण मी ॲड करणार आहे थोड्या दिवसानंतर. इंग्लिशचे वर्कशॉप पण मी ॲड करणार आहे. कसे सॉल्व करायचे, कसे क्वेश्चन्स आले पाहिजे, एक्झामला कसे क्वेश्चन सॉल्व आपण केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येत राहतील. आणि नोटिफिकेशनच्या आयकॉनला क्लिक करा. चला तर आपण चालू करूया आपला 1.4 चॅप्टर, ज्याचं नाव आहे बी स्मार्ट. लेट स्टार्ट. चॅम्पियन्स आर नॉट. ओके, काय म्हणतात ते? चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. ओके, जे चॅम्पियन्स असतात, जे विजेते लोक असतात, ओके, जे सक्सेसफुल झाले लोक असतात, आर नॉट मेड इन जिम्स. ते कुठे बनत नाही? जिम मध्ये बनत नाही. ते जसं आपण जिम मध्ये जाऊन व्यायाम करतो किंवा एक्सरसाइज करतो, जिम मध्ये जाऊन आपण चॅम्पियन्स बनू शकत नाही. आपण तिथून काहीच करू शकत नाही. फक्त आपण एक बॉडी किंवा फिजिकली आपण फिट राहू शकतो, पण चॅम्पियन्स आपण बनू शकत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. त्यांच्यामध्ये काहीतरी वृत्ती पाहिजे, काहीतरी गोष्ट पाहिजे, की त्या आपण ते एक डीपली म्हणजे खोलवर त्यांची गोष्ट पाहिजे, की जे चॅम्पियन्स बनण्यासाठी कोणती गोष्ट पाहिजे? अ डिझायर. डिझायर म्हणजे इच्छा. अ डिझायर, एक इच्छा पाहिजे तुमच्यामध्ये. अ ड्रीम, स्वप्न. तुम्हाला एक स्वप्न तुमच्या माइंडमध्ये स्वप्न पाहिजे, की मला करायचं काय लाईफमध्ये, काय मिळवायचं मला. अ व्हिजन, एक इच्छाशक्ती पाहिजे, एक तुम्हाला व्हिजन पाहिजे, एक तुमचा एक दृष्टिकोन पाहिजे, एक गोल पाहिजे. तुम्हाला लाईफमध्ये तुम्ही कोणतं पण एक करिअर करा, तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी गोल नक्की पाहिजे, जेणेकरून तुमची लाईफ हे तुम्हाला काहीतरी मिळवायसाठी आणि करण्यासाठी मोटिवेशन देत राहील रेग्युलर. दे हॅव टू हॅव द दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. ओके, या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा. स्किल म्हणजे कौशल्य आणि WILL, विल म्हणजे इच्छा. तुमच्यामध्ये स्किल सुद्धा पाहिजे आणि त्यासोबतच विल सुद्धा पाहिजे. जर माझ्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, पण माझी इच्छा नाही करण्याची, तर मी सक्सेस होऊ शकत नाही. माझ्याकडे इच्छा आहे पण स्किल नाही, तर मी काहीच करू शकत नाही. आपल्याला सक्सेसफुल म्हणजेच चॅम्पियन, आपल्या चॅप्टरमध्ये आपण चॅम्पियन म्हणतोय, त्याला सिंपल भाषेमध्ये आपण सक्सेसफुल असं धरूया. तुम्हाला लाईफमध्ये कोणती पण गोष्ट करायची, काही सुद्धा मिळवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्या म्हणजे विल अँड स्किल. आणि या दोन गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये मोटिवेशन पाहिजे आणि मेहनत करण्याची एक आत्मवृत्ती पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. हे खूप इम्पॉर्टंट वाक्य बोललेलं आहे लेखक. बघा, याचा काय अर्थ आहे? द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन विल. जी विल असते, जी इच्छाशक्ती असते, ती जास्त स्ट्रॉंगर म्हणजे खूप जास्त महत्वाची असते दॅन द स्किल. कोणीही स्किल शिकू शकतं, कोणीही स्किल अपडेट करू शकतं, पण पण ती स्किल किंवा ती गोष्ट शिकण्याची इच्छा असेल तर आपण ती गोष्ट करू शकतो, किंवा ती आपण आपल्या आत्मसात करू शकतो, किंवा मग आपण ती शिकू शकतो. समजा मला क्रिकेट खेळायचं आहे, मला क्रिकेटर बनायचं आहे, माझी इच्छा खूप आहे, पण मला स्किल नाही. पण मी स्किल करू शकतो, जर मी प्रॅक्टिस केली, मी रेग्युलर सराव केला, मी रेग्युलर त्यामध्ये एक मेहनत केली, तर मी बनू शकतो. मला गायक बनायचं आहे, मी गायनाचाच क्लास लावू शकतो, मी क्लास लावून अपडेट करू शकतो स्वतःला, मी एक त्यामध्ये एक डीप डाईव्ह करू शकतो आणि बनू शकतो. कोणतीही स्किल करण्यासाठी किंवा मग ती मिळवण्यासाठी वेळ लागत नाही, त्याला लागतं तुमची विल. विल मीन्स इच्छाशक्ती लागते. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे पण सक्सेसफुल लोक तुम्ही पाहताय सध्या, ओके, जे पण सक्सेस झालेलं आहे, सर्वांनी विल आणि स्किल या दोन्हीच्या
गोष्टींवरच ते आतापर्यंत त्यांनी लाईफमध्ये गोष्टी मिळवलेल्या आहेत. वी वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपण सगळ्याजवळ काहीतरी एक नैसर्गिक टॅलेंट म्हणजे नैसर्गिक कौशल्य असतं, म्हणजे असतंच. प्रत्येकाला काही ना काही कौशल्य असतं. कोणाला क्रिकेट चांगलं खेळता येतं, कोणाला रीडिंग चांगली करता येते, कोणाला काही गेम्स चांगले खेळता येतात, कोणाला चांगलं बोलता येतं, भाषण म्हणू शकतो आपण, कोणाला स्पीच कम्युनिकेशन चांगले असते, कोणाची एक म्हणू शकतो की आपण कोणत्या खेळामध्ये तो प्रावीण्य प्राप्त असतो, किंवा कोणाला स्टडीमध्ये चांगला असता. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्किलमध्ये तो त्यांच्या एक प्रावीण्य मिळवलेलं असतंच. त्याला आपण नॅचरल टॅलेंट असं म्हणतो, बोर्न टॅलेंट. जन्मापासूनच ते आपल्या आत्मसात केलेलं असतं. इफ वी यूज यूज म्हणजे वापरणे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. जर आपण ते टॅलेंट म्हणजे जे आपले कौशल्य आहे, ते जर यूज केलं कुठे, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे पण आपण काही गोल ठरवलंय किंवा आपण ठरवणार आहे, तर त्यासाठी आपण जे नॅचरल टॅलेंट आपल्यामध्ये, त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे आपण. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण जर त्याचा वापर केला चांगला, तर वी कॅन करू शकतो. आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण लाईफमध्ये सक्सेस मिळवू शकतो. हे प्रत्येकाला पॉसिबल आहे. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ we don't take an action to achieve them. We shall not achieve our goals if we don't take action to achieve them. आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही, आपण आपले गोल्स मिळवू शकत नाही, जर आपण त्या गोष्टी करण्यासाठी काय केलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे. काय घेतलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे. ऍक्शन घेणं म्हणजे क्रिया करणं, म्हणजे कोणती पण गोष्ट करण्याची एक वृत्ती पाहिजे आपल्यामध्ये, आणि ती आपण उठून करायला पाहिजे. आता मी बसलेलो आहे, मी विचार करतोय, मला असं करायचं, मला तसं करायचं, मी असं करू, मी तसं करेल. पण तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उठावं लागेल, त्यासाठी क्रिया करावी लागेल, त्यासाठी मेहनत करावी लागेल, आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार नाही. हे लक्षात ठेवा, प्रत्येक जणांनी लक्षात ठेवा. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट. सेटिंग गोल्स म्हणजे आपण एखादं गोल ठरवतोय. सेटिंग गोल म्हणजे गोल ठरवणे, आपलं एक टार्गेट ठरवणे. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. गोल ठरवण्यासाठी दोन व्हॅल्युएबल असेट म्हणजे दोन प्रॉपर्टीज आहे. ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी कोणत्या, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. याचा अर्थ असा आहे, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय माहिती का, की एक खरापणा, एक खरापणा पाहिजे आपल्या अंगामध्ये, एक ओरिजिनल गोष्ट पाहिजे आपल्या अंगामध्ये. समजा मला माहिती आहे मला जमत नाही गोष्ट, पण मी म्हणतोय मला जमते, मला येते. आपण बाहेर दाखवतोय, बाहेर शो करतोय, मला गोष्ट जमते, मी करू शकतो. बट इन इनर माइंड, इन इनर स्किल, इनर सोल, आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट मला जमत नाहीये किंवा ही गोष्ट मी करू शकत नाहीये. बट आपण एक देखावा म्हणून, एक सोसायटीच्या प्रेशरमुळे आपण सांगतोय की मी करतोय, मी करणार आहे, मी करेल. हे चुकीचं आहे. अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. ओके, म्हणजे काय स्टेपिंग स्टोन म्हणजे एक एक गोष्ट आपण पाथ, म्हणजे एक एक टप्प्याटप्प्याने आपण गोष्टी केल्या पाहिजे. आपण एका टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण मिळू शकत नाही. तुम्हाला एक पाठ ठरावा लागेल. तो पाठ ठरवल्यानंतर तुम्हाला स्टेप जर डिवाइड करावं लागेल, तर तुकडे करावे लागतील, तुमच्या टार्गेटचे तुकडे करावे लागतील, आणि तुकड्यांमध्ये तुम्हाला तो पाथ मिळवावा लागेल, वन बाय वन. वन स्टेपमध्ये तुम्ही कोणताही म्हणजे शॉर्टकट्स, आपण त्याला शॉर्टकट्स म्हणतो, शॉर्टकट्स कधीही चांगले नसतात. सक्सेस होण्यासाठी शॉर्टकट्स यूज होत नाही. गोल्स पुट वन ॲट अ हेम ऑफ लाईफ. परसिव्हिंग देम acknowledges a better future situation. They helps to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. म्हणजे हे बघा, लाईफमध्ये काही असे लोक असतात, ते काय करतात, विचार करतात, मला असं करायचं, मला तसं करायचं, हे मिळवायचं, ते मिळवायचं, पण ते ऍक्शन घेत नाही, ते करत काही नाहीये, ते फक्त विचार करतात. विचार करण्यामुळे टाइम निघून चाललाय, आणि टाइम इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. टाइम इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. Time is not stopping. Time is not waiting for anyone. Please keep in mind, time is not waiting for anyone. टाइम कोणासाठी थांबत नाही, तो चालू आहे. तुम्हाला त्याच्यासोबत चालावं लागेल, तुम्हाला त्याचे स्पीड मॅच करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सक्सेसफुल व्हायचा चान्स हा जास्तीत जास्त राहील.
सेटिंग गोल्स मे अपियर इझी. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. अपियर म्हणजे दिसणे. अपियर म्हणजे दिसणे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. गोल बनवणं सोपं आहे. गोल ठरवणं सोपं आहे. गोलचा विचार करणं सोपं आहे. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. बट ते करणं आणि ते मिळवणं हे खूप चॅलेंजिंग, हे खूप अवघड आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड. अवॉइड म्हणजे टाळणे. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे काय? हारण्याची भीती. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे हारण्याची भीती. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजे तुम्ही एखादा गोल ठरवलंय आणि गोल करायच्या आधीच, म्हणजे ते मिळवायच्या आधी किंवा ते सुरू करण्याच्या आधीच आपण विचार करतो माइंडमध्ये. काय विचार करतो? होईल का? जमेल का? माझ्याकडून होईल का? नाही झालं तर काय होईल? मग कोण बोलेल का? कोण हसेल का? या प्रेशरमुळे, या सोसायटीच्या प्रेशरमुळे आपण गोष्ट करायला घाबरतो. आपण ती गोष्ट करायला एक भीती मनामध्ये निर्माण होते. त्याला आपण फिअर ऑफ फेल्युअर म्हणतो. तुम्ही एखादं टार्गेट ठरवलं लाईफमध्ये आणि तुम्ही ते लोकांना सांगताय, फ्रेंड्सला, रिलेटिव्हला, फॅमिलीला. ते तुम्हाला हसताय. ते म्हणताय की हे होऊ शकत नाही तुझ्याकडून. हे खूप अवघड आहे. बट ते तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही करू शकता का नाही करू शकत. इट्स कॉल्ड एज ओरिजिनॅलिटी, जे आपण आता एक शब्द पाहिला याच्यामध्ये, ओरिजिनॅलिटी. ते तुम्हाला माहित असतं की तुम्हाला होईल का नाही होईल. तर फिअर ऑफ फेल्युअर धरून बसण्यात काहीच अर्थ नाहीये. तो तुम्हाला एक धाडस करावं लागेल. एक तुम्हाला एक ब्रेव कॉल घ्यावा लागेल लाईफमध्ये. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाइड what one what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommended 5 steps to approach. आता बघा, या चॅप्टरमध्ये आपण नाही का तुमचे गोल डिसाईड करताना किंवा मग मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, तर यांनी 5 स्टेप दिलेले आहे. 5 स्टेप अप्रोच यांनी दिलेला आहे तुमचं गोल मिळवण्यासाठी किंवा ते हासिल करण्यासाठी. ओके. सो गाईज, आय होप तुम्हाला आजचा शिकवलेला पार्ट समजला असेल. हा पार्ट 1 होता बी स्मार्ट चॅप्टरचा. यानंतर मी पार्ट 2, पार्ट 3 आणणार आहे या चॅप्टरमध्ये. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओला, याच्या आधीच्या व्हिडिओना सुद्धा जेवढे जास्त सबस्क्राईब करता येईल आणि फ्रेंड्सला शेअर करता शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की चॅनलला कनेक्ट राहा. तुम्हाला 10th सिलेबस मी एकदम इझी वेने, ऑल सब्जेक्ट्स, ऑल चॅप्टर्स, ऑल विथ वर्कशॉप, ग्रामर, ऑल, मी सर्व काही तुम्हाला यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. तुम्ही नक्की याचा पुरेपूर यूज करा. तुम्हाला कुठेही कशाचाही क्लास लावण्याची किंवा मग कुठेही कोणाला फी पे करून करण्याची गरज पडणार नाही. त्याचा तुम्ही फायदा उचला आणि आपण लाईव्ह सेशन सुद्धा अटेंड करणार आहोत, जेणेकरून तुमच्या 10th एक्झाम आपण एकदम इझी वेनं आपण कंप्लीट करूया. माझं टार्गेट 2026 बॅच आहे. त्यासाठी मी पुरेपूर मेहनत करत आहोत. तुम्ही सुद्धा मेहनत करा आणि मला कनेक्ट राहा. आपण सोबत मिळून तुम्हाला चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच गाईड. मी दत्ता सांगळे घेऊन येईल आपल्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ 10th स्टँडर्डचे. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ नाईस डे.